मित्रांनो, आज मी बाईकने प्रवास न करता थेट ट्रेनने प्रवास केला आहे आणि हे ठिकाण मुंबईवरून 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि ट्रेनने यायला खूप मजा वाटली. बाईकने तर मजा वाटतेच, पण आज ट्रेनचा प्रवास करूनसुद्धा खूप बरं वाटलं. इथे कसं यायचं तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही दादरवरून येत असाल तर तुम्ही डायरेक्ट अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली ही ट्रेन पकडून तुम्ही अंबरनाथला येऊ शकतात आणि अंबरनाथ त्याच्यानं आल्यावरती अंबरनाथ ईस्टला येऊन एक लँडमार्क तुम्हाला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे आहे. तिथून ऑटो मिळते फक्त 20 रुपये. मित्रांनो, महाराष्ट्राची भटकंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी महाराष्ट्राच्या भटकंतीमधून तुम्हाला एक ठिकाणी घेऊन जातो आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ. हे मंदिर अंबरनाथला आहे आणि ते मंदिर अमरेश्वर म्हणून ओळखलं जातं. समोर बघा, मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे प्राचीन शिव मंदिरात अंबरनाथ. चला तर मग बघूया शिव आव्हान. सर्वात आधी मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो. अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राजघराण्यातील मामवाणी राजाच्या काळात इ. 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने 1022 ते 35 या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. 1060 ते 61 मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. या ठिकाणाचे मूळ नाव आम्रनाथ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे असे सांगितले जाते. हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एकच भूमिज मंदिर आहे ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे असे म्हटले जाते. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहपूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासूर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. या मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे आजचा प्रवास आपला पूर्ण झाला आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुला भेटूया पुढच्या